नमस्कार मित्रांनो, 70,000 कोटी रुपयात काय होऊ शकतं मी तुम्हाला आज दाखवणार आहे. 70,000 कोटीत महात्मा गांधी रोजगार हमी योजना भारत सरकारची ही योजना आहे. इथे 2023-24 या वर्षाचा पूर्ण खर्च 60,000 कोटी रुपये. या पैशात हजारो शाळा, लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाऊ शकते. एवढी मोठी रक्कम आहे 70,000 कोटी. या रकमेत लष्करी विभागाचे शेकडो रणगाडे, लढाऊ विमाने, राफेल सारखे विमाने आपण खरेदी करू शकतो. एवढी मोठी प्राइस आहे 70,000 कोटी रुपये. भारतातील सर्वात समुद्रात असलेला लांब पूल, त्याचा सुमारे खर्च 18,000 कोटी रुपये. HMTL म्हणून एक पूल आहे आपला, आता समुद्रातून बांधलेला आहे, त्याचा 18,000 कोटी रुपये खर्च आहे. असे 4 ब्रिज बांधल्यातील 70,000 कोटी. थोडक्यात सांगायचं म्हणजे 70,000 कोटी रुपयात देशाला चालना मिळेल असे भरपूर प्रकल्प या देशात आपण राबवू शकतो. 70,000 कोटी म्हणजे काही लहान रक्कम नाही. भारताच्या वर्षभराची, भारत सरकारच्या ज्या योजना त्या वर्षभराची पूर्ण रक्कम जी मिळून असते ती ही 70,000 कोटी रुपये. मित्रांनो, मला थोडक्यात सांगायचं आहे, हे तुम्हाला कळलं असेल 70,000 कोटी रुपयाचा काय विषय तो. तर हे अजित पवारांवरती झालेले आरोप आहेत, ते सिद्ध झालेले असं मला म्हणायचं नाही, ते आरोप आहेत. तर मला एवढं सांगायचं होतं की 70,000 कोटी रुपयात काय होऊ शकतं.